हाय हॅलो नमस्कार. मी शिवांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर इकडे संध्याची दिवाबत्ती वगैरे सगळं झालेलं आहे. तर इकडे घरी कोणच नाही, मी फक्त आहे. मग एकटीला करमत नाही, तर मस्त असं टी व्हीवर गाणी लावलेली आहे ना. आता स्वयंपाक आहे तर तो मी बनवायला घेतलेला आहे. दोघीसुद्धा क्लासला गेलेले आहेत आणि मिस्टर अजून आलेले नाहीत. तर एकटीला काही करमत नाही, घर खायला उठतं नुसतं. तर त्यापेक्षा मग मस्त अगदी छान म्हणजे मस्त अशी टी व्हीला मोठ्या आवाजात गाणी करून लावायची आवाज करून आणि स्वयंपाक करायचा. कारण त्या गाण्यांच्यामुळं मस्त माइंड पण फ्रेश राहतं, छान वाटतं आणि कशी कामं होतात ते सुद्धा समजत नाही. तर आणि जर पहिलीच आपली तयारी सगळी असेल तर माझा स्वयंपाक आहे तो 1 तासाच्या आतच सगळा होऊन जातो. मग मुली काही 9:30-10 वाजेपर्यंत येतात. 9:30पर्यंत तरी येतातच आणि मिस्टरसुद्धा तेव्हाच येणार होते. तर मग मी एकटी करू काय? असंही मी 8:30 वाजेपर्यंत तर टाईमपास केला. मोबाईल वगैरे बघितला इकडे-तिकडे आणि नंतर म्हटलं आता स्वयंपाक करायला घेऊ. मोबाईल बघितला जरासा वेळ माझा निघून गेला. पण नंतरचं घर खायला उठतं ना की बस काही विचारूच नका. कारण घरी जर कोण नसेल ना तर अजिबात मला तरी करमत नाही. दोघींची सवय आहे त्यामुळं दोघींच्यापैकी एक तरी मला घरी कोणतरी लागतं. तर दोघींचा दिवसही जो ह्याचा आहे क्लासचा तो एकाच दिवशी येतो मंडेला. मग दोघीसुद्धा क्लासला गेलेले आहेत. तर आता इकडे मी तर आधी तयारी सगळी करून ठेवली होती. शेपू वगैरे साफ करून ठेवलेली. 2.5 वाजता आहे राजमा. तर तो सुद्धा सोलून वगैरे ठेवलेला. जर अशी तयारी असेल ना पटकन तर स्वयंपाकसुद्धा पटकन होऊन जातो. फक्त एवढंच की मी ती चिरून वगैरे ठेवली नाही, फक्त साफ करून ठेवली होती. नंतर आता मग मी इकडं भाजी आणि आमटी, भात आणि भाकरी बनवणार आहे. तर भात तरी आहे तर तो मी धुवून गॅसवर ठेवलेला आहे. भाजीसुद्धा 2-3 वेळा चांगली स्वच्छ धुवून पाण्यात आधी थोडा वेळ भिजत घालणार, म्हणजे त्यातली जी काही रेती आहे तर ती निघून जाईल आणि नंतर त्याला धुवून स्वच्छ निथळून वगैरे मग ते चिरून वगैरे घेऊन नंतर भाजी फोडणीला देणार आहे. जर तुम्हाला शेपूची भाजी खाल्ल्यानंतर ढेकर येत असेल किंवा त्याचा वास तसाच राहत असेल तर अशा पद्धतीने भाजी करा. ढेकर तर येत नाही आणि वाससुद्धा येत नाही. त्यामुळे मी अशीच भाजी करते आणि दुसरी फक्त म्हणजे दुसरी पद्धत आहे त्याने केली ना तर मुली खातच नाहीत. कारण म्हणतात की नंतर त्याचे ढेकर येतात किंवा तो वास येतो म्हणून. मग मी माझी ही जी पद्धत आहे शेपू बनवण्याची तर ती मीच बनवते. ती आज मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर बघा आणि आवडली तर नक्कीच ट्राय करा. तर इकडे भात वगैरे तरी आधी ऑलरेडी मी गॅसवर ठेवलेला आहे. नंतर मस्त अशी काळ्या घेवड्याची आमटी आहे. तर बाजारात छान छान अशा काळा घेवडा, राजमा वगैरे येत आहेत आता, त्यामुळे त्याची आमटी बनवते. काही नाही, फक्त लसणाची फोडणी दिलेली आहे आणि जो माझा रोजचा मसाला आहे चटणी, तर ती मीठ आणि शेंगदाण्याचं कूट बेसिक, म्हणजे जास्त झाकमग म्हणजे जास्त असं कटकटचे भाज्या वगैरे किंवा आमट्या नसतात. खोबरं, लसूण, कांदा आहे ते जास्त काही नसतं. जिथे हवं तिथेच मी टाकते. जास्त असं कांदा खोबऱ्याचं वाटण वगैरे काही नसतं. कारण आमच्या चटणीत मुळातच सगळे पदार्थ असतात, म्हणजे सगळे खोबरं, लसूण, कोथिंबीर वगैरे सगळं, शक्यतो सगळ्या घाटी मसाल्यामध्ये सगळंच असतं. त्यामुळे शक्यतो जास्त काही टाकतच नाही. साधं सिंपल असं माझा स्वयंपाक असतो. तर इकडे भात पण शिजायला ठेवलेलं आहे आणि आमटी आहे तर तीसुद्धा मस्त अशी उकळलेली आहे. तर त्याच्यात मी आता शेंगदाण्याचं कूट आहे तर ते टाकून घेते. तर इकडे एका साईडला गॅसवर कढई आहे तर ती ठेवलेली आहे गरम करायला. तर त्याच्यात एक पळी तेल आहे तर ते टाकून घेणार आहे. ही कढई आहे ना खूप जाड आहे, त्यामुळे रोज वापरायला मला ना नकोच वाटतं शक्यतो. कारण त्या पकडीतून पण कधी कधी निसटते, तर भीती वाटते की पडेल वगैरे म्हणून. पण आणले तर असं वाटते की कधी यूज करायची, ठेवून तरी तिला काय करायचं. ऑलरेडी लग्नातली एक आहे तीसुद्धा खूप मोठे, म्हणून मी ती यूज करत नाही. आणि ही दुसरी आहे ती घेतली होती मी, हलकीच होती एकदम, ॲल्युमिनियमची आहे पण. मग म्हटलं आज ह्याच्यात भाजी बनवू, पण ही खूप जड आहे ना त्यामुळं शक्यतो मी रोज रेग्युलर घेतच नाही. पण आता म्हटलं घेऊ, कारण ठेवून तर किती दिवस ठेवणार.
तर इकडे मस्त असं शेपू बनवायला घेतलेला आहे. तेलामध्ये भरपूर असा लसूण आहे तर चेचून टाकलेला आहे. नंतर ही भाजी चिरून ठेवली होती तर तीसुद्धा टाकली. तुम्ही मिरची जर तुम्हाला आवडत असेल तिखट तर मिरचीसुद्धा टाकू शकता, पण शक्यतो पालेभाजीमध्ये कोणत्याच मी मिरची टाकत नाही, कारण आमच्या घरी नाही आवडत. तर मस्त मेथी आहे तर ती शेपू आहे तर ते टाकून घेतलं. शेंगदाण्याचं कूट मोठं मोठं टाकून घेतलं आणि जो भात शिजवलेला आहे ना तर तो त्यात टाकलेला आहे. थोडं मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकून ती शिजायला ठेवायची. जरी भात शिजलेला नसेल, जरी तांदूळ तुम्ही भिजत घातला आणि नंतर तो टाकला तरीसुद्धा चालतो. आणि ह्याच्यात भोपळीची पानं असतात ना, गावाला आम्ही मग गौरी गणपतीच्या टायमाला आमच्याकडे भोपळीची पानं ह्याच्यात मिक्स करून गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्यसुद्धा अशा प्रकारे केला जातो. तर अशा पद्धतीने मी भाजी बनवते. अजिबात वाससुद्धा येत नाही आणि ढेकर आहेत ना, ते शेपूची ढेकरसुद्धा येत नाहीत आणि मुली वगैरे सगळ्या आवडीने खातात. तर इकडे भातसुद्धा शिजलेला आहे, आमटीसुद्धा शिजत आलेली आहे आणि आता बघता बघता माझा भात, आमटी आणि भाजीसुद्धा झालेला आहे आणि लागल्या हाताने किचनसुद्धा आवरून घेते. म्हणजे जे घेतलेले आहेत त्या वस्तू जागच्या जागी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. जेवढं किचन म्हणजे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते, म्हणजे करता येईल तेवढा करत असते. ज्या काही वस्तू घेतल्या होत्या, सुरी वगैरे काही असेल तर ते लगेचच्या लगेच तिथल्या तिथेच मी धुवून वगैरे सगळं स्वच्छ ठेवून देते. तर आता इकडे मी भाकरी बनवायच्या आहेत तर कढई त्या गॅसवर ठेवलेल्या आहेत. आता मी भाकरी आहेत तर त्या बनवून घेते. शेपूच्या भाजीबरोबर, मेथीच्या भाजीबरोबर कोणती भाजी असली तरी भाकरी छान लागते. तर इकडे मस्त अशा भाकरी वगैरे आहेत तर त्या बनवून घेत आहे. तर 2-3च भाकरी बनवायच्या आहेत, कारण सकाळच्या 1-2 चपात्या शिल्लक आहेत. तर इकडे मस्त अशा भाकरी आहेत तर त्या बनवून घेतलेल्या आहेत आणि लोखंडाच्या तव्यावरच मी भाकरी बनवत असते, कारण छान सगळीकडून भाजतात वगैरे सुद्धा आणि मस्त होतात सुद्धा. ॲल्युमिनियमचा तवा माझा पहिला होता तर तुम्ही देऊन टाकला, कारण तो खूप वर्ष झालं होतं, लग्नातला होता माझा. त्याच्यातसुद्धा छान भाकरी यायच्या. परत म्हणे की ॲल्युमिनियमच्या तव्यात करू नये, लोखंडाच्या करा, म्हणून लोखंडाच्या तव्यात मी आता भाकरी वगैरे करत असते. चपातीसाठी तवा दुसरा यूज करते. तर मस्त अशा इकडे भाकरी आहेत तर त्या टुमटुमीत फुगलेल्या आहेत मस्त अशा. काय माहिती कॅमेरा ऑन केल्यामुळे ते फुगायची म्हणजे थांबली की काय, पण मस्त अशा छान अशा भाकरी बनवून घेतल्या. इकडं भाजी आहे तर तीसुद्धा शिजत आलेली आहे आणि आमटी आहे तर तीसुद्धा शिजत आलेली. तर खूप दिवसानंतर व्हिडिओ केलेला आहे, कारण वेळच भेटत नाही. तर जसा वेळ भेटेल तसं मी व्हिडिओ करत असते, अपलोड करत असते. आणि आता यूट्यूबने तर नवीन काहीतरी काढलेलं आहे की 4,000च्या ऐवजी 8,000 वॉच टाईम केलेला आहे आणि जे काही हे आहे सबस्क्रायबर तर ते 2,000 का काहीतरी केलेलं आहे. आधीच म्हणजे 4,000 होता. खूप वर्ष झालेले आहेत, कारण मी कंटिन्युअसली व्हिडिओ पण टाकत नाही. तेवढं म्हणजे वेळच भेटत नाही आणि व्हिडिओ माझे आहेत काही व्हायरल जातात, काही नाही आणि पूर्ण असे वॉच टाईमसुद्धा होत नाही. तर आता 8,000वर गेला आहे. काय माहिती आता हे वर्ष संपेपर्यंत तरी माझं जे वॉच टाईम आहे ते कंप्लीट होतं की नाही काय माहिती, आणि मॉनिटाईज कधी होणार काय माहिती. तर इकडे भाकरी तर बनवून घेतलेल्या आहेत, म्हणून व्हिडिओ आता मी टाकलेला आहे. बघू आता कसं होईल तसं होईल. झालं तर ठीक, नाही झालं तरी ठीक. तर इकडे मस्त अशी भाजी आहे तर ती शिजत आलेली आहे. आमटी आहे तीसुद्धा छान अशी शिजत आलेली आहे. भाकरी बनवून झाल्या. आता नंतर परात आणि जे काही पातेलं घेतलं होतं तर ते सुद्धा स्वच्छ असं धुवून वगैरे घेतलं. मस्त असं ती भांडी पण लगेचच आवरून घेतली, कारण आता स्वयंपाक झाल्यानंतर जे काही जेवण वगैरे आपण करू त्याची भांडीसुद्धा खूप पडतील. नंतर मिस्टरांचा टिफिन वगैरे हे आणि ते काय, तर मग भरपूर सारी भांडी पडणार नाही तसं होणारच नाही. आणि खूप सारी भांडी, काय माहिती आमच्या बेसिंगला भांडी खूप आवडतात का काय, नाही सगळ्यांच्याच घरी असं होत असेल, कारण गावी जरी केली ना मी तरी आमच्या बेसिंगमध्ये खूप सारी भांडी पडतात. तर इकडं शेवटची भाकरी आहे तर तीसुद्धा झालेली आहे मस्त अशी. इथं आमटीसुद्धा आहे तर ती शिजलेली आहे. नंतर शेपूची भाजी तीसुद्धा शिजलेली आहे. तर एकदा ह्या पद्धतीने शेपू करून बघा. आवडली तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि
अशी भाजी आहे तर शेपूची करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि न खाणारेसुद्धा अगदी आवडीने शेपूची भाजी आहे तर ती खायला लागते. तर माझ्या घरात कोण शेपूची भाजी खात नाही असं नाही, सगळ्यांना आवडते. पालेभाज्या तर शक्यतो माझ्या घरात सगळ्यांना आवडतात, कडधान्य वगैरे सुद्धा आवडतात. पण अशा काही 2-4 गोष्टी आहेत तर त्या आवडत नाहीत. जसं की जे घेवड्याची असते ना ती भाजी आवडत नाही. नंतर शिमला मिरची वगैरे, शिमला मिरची आवडते पण भरवून केलेली असेल तर. इकडे मस्त अशा भाकरी झालेल्या आहेत. किचन ओटासुद्धा लगेचच आवरून घेते, म्हणजे नंतर जेवण वगैरे झाले की नंतर भांडी वगैरे घासून नंतर जास्त किचन ओटा आहे तर तो क्लीन करायला अवघड जाणार नाही. तर आजचा व्हिडिओ आहे तर तो मी इथे सेंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.